मी कपिल मांगडे. मित्रांनो, मी माझ्या गावाला आलो आहे आणि आता मी माझी गाडी साफ करतो. तुम्ही बघू शकताय पावसामध्ये या वडाच्या झाडाची भरपूर फळं त्याच्यावर पडली. मित्रांनो, पण आता तुम्हाला सांगतो काय होऊ शकतं. बघा तुम्ही, गाडी मित्रांनो, मी जी काच उघडली पलीकडची अलीकडची, तिथे एक साप तुम्हाला दिसेल. मित्रांनो, साप बघा गाडीच्या एकदम दिसतोय का. हा घोणस जातीचा साप आहे का मनेर आहे, आता मला पण एवढं माहीत नाही. मित्रांनो, तुम्ही साप बघू शकताय. मी हा दरवाजा उघडला पुसण्यासाठी आणि फळं पडले त्याच्यावर. मित्रांनो, हा साप तुम्ही बघू शकताय. जवळून तुम्ही अजून बघाल. माझं काही धाडच होत नाही, सापाची मला भीती वाटते. कालपासून मी रानात आल्यानंतर मला पहिला दरवेळेस साप दिसायचा. आज मी म्हणलेलं आपल्याला साप का दिसत नाही, कालपासून माझा विचार चालला आहे. आणि साप बघा मित्रांनो, काही थोडं जरी झालं असतं तरी तो मला चावा घेतला असता. कसला जबरदस्त आहे बघा. आता मी माझ्या घरच्यांना जरा बोलवतो त्याला पकडण्यासाठी. पण हे असं होऊ शकतं, तर थोडंसं लक्ष द्यायचं पावसाळ्यामध्ये. कारण काय कुठं बसू शकतात, इथं वाटत पण नाही कोणाला की याच्यात काय बसू शकते. तर प्रत्येकानं थोडं लक्ष द्यायचं आणि जागृत व्हा. होप सो मला काही झालेलं नाही. थँक्यू गॉड. ठीक आहे, शनाई पण तिकडून बघते. आता तिला दाखवलं तर ती पण टेन्शनमध्ये येईल. पण असं साप आहे. आता मी बोलवतो घरच्यांना. मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल तर थोडं लक्ष द्यायचं, काळजी घ्यायची. ठीक आहे, थँक्यू.